कस्टमरचं एक पार्सल 2 वेळा बुक करून सेम ऑर्डर 2 डिलिव्हरी पार्टनरने उचलल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो? जय महाराष्ट्र इंस्टाग्राम फॅमिली. तर मंडळी, मी करत आहे बोर्जो कंपनीमध्ये ऑनलाईन काम. पहिली ऑर्डर उचलून कॉल करून कन्फर्म करणार होतो, तर सेम ऑर्डर 2 डिलिव्हरी पार्टनरकडे गेली. त्यानंतर कस्टमरला ऑर्डर कॅन्सल करायला बोललो, तर मलाच बोलत होते तू ऑर्डर कॅन्सल कर. जर मी ऑर्डर कॅन्सल केली तर मला पेनल्टी भरावी लागणार, म्हणून मी कंपनीला मेसेज करून बोलणार. तेवढ्यात कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली आणि त्यामुळे माझी पेनल्टी आणि टाइम पण वाचलं. त्यानंतर लगेच मी ठाण्याची ऑर्डर उचलून निघालो पिकअप लोकेशन वरती. आज दिवसभर पाऊस पण पडतोय, मग रेनकोट घालून घराच्या बाजूलाच बिल्डिंग होती, तिकडूनच पार्सल घ्यायचं होतं. लोकेशन वरती येऊन एंट्री करून पार्सल पिकअप केलं आणि थोडा वेळ अजून वेट करून सेम लोकेशनची ऑर्डर उचलून निघालो पिकअप लोकेशन वरती. लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप करून निघालो ड्रॉप लोकेशनला. आज पण घोडबंदरच्या रस्त्याने जायचं होतं. ट्रॅफिक भेटली जाताना तर खूप त्रास होणार, कारण 1 तासाचं अंतर, त्यामध्ये एवढा मोठा बॉक्स पायाजवळ. शॉर्टकटचा रस्ता पकडून ड्रॉप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून पार्सल डिलिव्हर केलं आणि निघालो दुसऱ्या ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशनला जाता जाता पाऊस पण खूप पडत होता. साचलेल्या पाण्यातून गाडी स्पीड मध्ये गेली, त्यानंतर गाडीच बंद पडली. मग साईडला गाडी उभी करून चालू करायचा प्रयत्न करत होतो, परंतु गाडी चालू नव्हती होत, कारण प्लग मध्ये पाणी जाऊन किक मारते वेळी करंट पास नव्हतं होत. त्यानंतर 20 मिनिटं वेट करून पुन्हा गाडी चालू करून बघितली, तर गाडी लगेच चालू झाल्यावर निघालो ड्रॉप लोकेशन वरती. लोकेशन वरती येऊन एंट्री करून पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर ऑर्डरची वाट बघत बसलो, तर 3 तासानंतर मला कांदिवली वेजची ऑर्डर भेटली. मग कॉल वरती ऑर्डर कन्फर्म करून पिकअप लोकेशन वरती येऊन पार्सल पिकअप केला आणि थोडा वेळ वेट करून लगेच अंधेरी वेजची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती आलो. व्हिडिओ शूट करत गेटच्या आतमध्ये एंट्री करताना या 2 मुली मला बघून जोरात हसायला लागल्या. मग त्यांना इग्नोर करून कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. आज दिवसभर पण पाऊस पडत होता आणि पावसात काम करून पण कंपनीकडून पाहिजे तसे ऑर्डरचे पैसे नव्हते मिळत. ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं आणि निघालो शेवटच्या ड्रॉप लोकेशनला. लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं. तर मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा.